पावसाचे प्रमाण बघता की पुराची स्थिती फार गंभीर आहे मलकापुरात आणि त्यासाठी प्रशासनानं योग्य ती नागरिकांची काळजी घ्यावी आणि त्याशिवाय नागरिकांनाही माझी अशी विनंती आहे की पाणीही वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आपल्या घरातल्या मौल्यवान वस्तू जी काय असेल त्या वस्तूची जबाबदारी घेऊन नगरपालिकेने 3ऱ्या मजल्यावर नागरिकांची सोय केलेली आहे. त्याशिवाय काही नागरिकांना लागलं तर आम्ही असू दे, दिलीप पाटील आहेत, रमेश अप्पा आहेत, बाकी सर्वजण आहेत, त्यांनाही तुम्ही व्यक्तिगत आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तात्काळ 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तर नागरिकांनी आमच्या अनेकदा विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर घराच्या बाहेर पडावं. पावसाचं प्रमाण जास्त होत असतं. त्याचप्रमाणे आज आमच्या नगरीचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, आमचे उपनगराध्यक्ष दिलीप पाटील व सर्वच कार्यकर्ते आम्ही इथं ग्राउंडच्या शेजारी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साचा झालेला आहे. लोकांची खरोखरच अडचण होते. त्याचप्रमाणे ह्या शहरामधले जे वीज पुरवठा आहे तो आम्ही मागच्या महिन्यामध्ये निवेदनद्वारे त्यांना सादर केलेलं आहे. त्या मलकापूर विभागाचे काटकर असतील, शावडी विभागाचे साहेब असतील, त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचंही सहकार्य चांगल्या पद्धतीचं असतंच. परंतु त्यांना आम्ही एक अशी सूचना दिलेली आहे की मलकापूर शहरामधले अंडरग्राऊंडची जी लाईट आहे ते थोडं तिथं त्यांचं वायरचं आहे ते उंचीवर घ्यावं आणि मलकापूर शहरामधल्या जे विविध ट्रान्सफॉर्म आहेत, आमची अशी मागणी आहे की ती ट्रान्सफॉर्म त्यांनी आता घेऊ शकले नाहीत, पण पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर त्यांनी ट्रान्सफॉर्म वरच्यावर उंची वाढवून घ्यावी आणि ते सुरळीत करावं आणि जेणेकरून लाईट खंडित होऊ नये.